हॅलो एव्हरीवन। तर जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं, काल आम्ही गेलो होतो पाम जुमेरा आणि ग्लोबल विलेजसाठी। त्या दोन प्लेसेस आम्ही एक्सप्लोर केल्या आणि आज आता आम्ही आलेलो आहे दुबई मरीनाला। दुबई मरीनाला आम्ही प्रायव्हेट यॉट बुक केलेली 1 आवरसाठी। तिथे प्रायव्हेट यॉटही तुम्ही घेऊ शकता किंवा ग्रुपमध्ये असेल तर तसंही घेऊ शकता। विथ ब्रेकफास्ट विथ लंच असे देखील ऑप्शन असतात, बट आम्ही तसं काही घेतलं नव्हतं कारण आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून आलेलो होतो, सो आम्हाला ते नको होतं। तर आम्ही फक्त राईड बुक केलेली 1 प्रायव्हेट। आम्ही 2 फॅमिलीज होतो, तर प्रायव्हेट यॉट बुक केलेली। सो आम्ही खूप एन्जॉय केलं, तुम्ही पुढे बघायलाच आता। Risha. So what is your name? Huh? सो राईड करत असताना आजूबाजूला खूप सुंदर अशा बिल्डिंग्स बघायला मिळत होत्या। वेगवेगळ्या शेप्समध्ये ह्या बिल्डिंग्स होत्या। खूपच सुंदर वाटत होतं ते सगळं बघायला आणि एकदम शांत, रिलॅक्स आणि काम असं ॲटमॉस्फिअर होतं। सगळं खूप छान वाटत होतं। सो इथे आम्ही भरपूर फोटोज काढले, एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो JBR बीचसाठी। तर JBR बीचला गेल्यावर आम्ही फार असे काही व्हिडिओज वगैरे नाही काढले, फोटोज वगैरे काढले, बीच एन्जॉय केला। मुलींनी तिथे मस्त पाण्यात भरपूर खेळलं, त्यामुळे मी व्हिडिओज वगैरे नाही घेतले, बट फोटो घेतले आहे। सो फोटो मी इथे ॲड करते। सो बीचवर भरपूर एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो, छान फ्रेश झालो, रिलॅक्स केलं आणि त्यानंतर माझी एक कॉलेजची फ्रेंड मला भेटायला आलेली, ती दुबईतच असते। मग तिने आम्हाला ओल्ड दुबई बघायला नेलं। ओल्ड दुबई देखील खूप सुंदर आहे, तिच्यामुळे आम्हाला बरीच माहिती मिळाली, बऱ्याच छान अशा जागा बघायला मिळाल्या आणि ती सोबत असल्यामुळे तिने आम्हाला ऑथेंटिक गुजराती असं फूड दुबईमध्ये खायला नेलं, जे की खूप टेस्टी होतं आणि खूप वर्षानंतर भेटल्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केला आणि रात्री लेट असं हॉटेलवर रिटर्न आलो। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।